मधलं पहिलं प्रकरण आहे आपलं संख्या हे. तर या संख्या प्रकरणापासून आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. गणित चालूच होतं ह्या संख्या प्रकरणापासून. मग ह्या संख्या म्हणजे काय, आपण ह्यांच्यामध्ये संख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या संख्या आहेत, हे आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये डिटेल आपण आतमध्ये जाऊन आपण काय करणार आहोत, एक एक प्रकारची संख्या पाहणार आहोत. तर बघा, संख्या यामध्ये आपल्याकडे हिंदू अरेबिक पद्धतीमध्ये आपल्याकडे एकूण 10 अंक आहेत. 10 अंक कोणते कोणते आहेत? 0 हा एक अंक आहे आपल्याकडं, हिंदू अरेबिक पद्धत आपण ह्याला म्हणतो. त्यानंतर आपल्याकडं 1 हा एक अंक आहे. त्यानंतर आपल्याकडं 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6, 7, 8 आणि 9 अशा प्रकारचे एकूण किती अंक आहेत आपल्याकडं? 10 अंक आहेत. तर ह्या 10 अंकाचा वापर करून आपण काय करत असतो, संख्या लिहित असतो. ह्या 10 अंकाचा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या 10 अंकांचा, ह्या 10 अंकाचा वापर करून आपण विविध प्रकारच्या संख्या लिहितो. तर त्या संख्या कोणकोणत्या आहेत त्यांचे आपण काय काढलेले आहेत, प्रकार पाडलेले आहेत. तर ह्या संख्यांचे आपण 1 बाय 1 काय करू, प्रकार बघू. संख्यांचे प्रकार कोणकोणते? तर पहिला संख्याचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. तर बघा, नैसर्गिक संख्या आपण n या अक्षरानं दाखवतो, कारण याला नॅचरल नंबर्स असंही म्हटलं जातं. मग ह्या नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? तर नैसर्गिक संख्या म्हणायचं कशाला, तर आपण नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो पहा. तर ज्या संख्यांचा वापर वस्तू मोजण्यासाठी होतो अशा संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो. बघा, वस्तू मोजण्याची सुरुवात आपण कुठून करतो? आपल्याकडे वस्तू आहेत, समजा आपल्याकडे 10 ग्लास ठेवलेले आहेत. आपण सुरुवात कुठून करतो? 10 ग्लास मोजण्यासाठी 1 पासून. त्यामुळं नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 या अंकापासून होते. नैसर्गिक संख्या कुठून होते? 1 ह्या अंकासाठी. कारण नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं आहे? ज्या संख्यांचा वापर मोज संख्या म्हणून होतो, वस्तू किंवा पदार्थ असतील, काही ठिकाणं असतील, बरोबर, हे मोजण्यासाठी ज्याचा वापरतो त्या मोज संख्यांना आपण काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक संख्या. अशा नैसर्गिक संख्या बघा, सुरुवात कुठून होते? 1 पासून. 1 आहे, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 3 आहे, 4 आहे, असं पुढे ह्या संख्या कुठपर्यंत जातात? अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या आहेत. तर बघा, वस्तू मोजण्यासाठी, काउंट करण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या. मग मोजण्याची सुरुवात आपण कुठून करतो? 1 पासून चालू करतो. म्हणून नैसर्गिक संख्यांची सुरुवात काय आहे? 1 पासून सुरुवात आहे नैसर्गिक संख्यांची. याला काउंटिंग नंबर असं म्हणतात. काउंटिंग नंबर्स म्हणते नैसर्गिक संख्येला. तर बघा, ह्या नैसर्गिक संख्या आहेत, 1 पासून सुरुवात होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल मग? सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या बरोबर काय आहे? 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे, कारण सुरुवातच 1 पासून होते. त्यानंतर बघा, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येईल का? सांगता येणार नाही, कारण ही पुढे कुठपर्यंत जाणार आहे? पुढे अनंतपर्यंत वाढत जाणार आहेत नैसर्गिक संख्या. सुरुवात कुठून? 1 पासून. म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. त्यानंतर दुसरं, ह्या नैसर्गिक संख्येमध्ये काय आहेत? तर ह्या सर्व नैसर्गिक संख्या ज्या दिसतात ह्या आपल्याला काय आहेत? धनसंख्या आहेत. म्हणजे ह्याला कुठं वजा चिन्ह लागलेलं दिसत नाही आपल्याला. ह्याचं चिन्ह इथं कुठलं चिन्ह दिलेलं नसतं. समजा ही 1 आहे, याच्या पुढे कोणतं चिन्ह नसतं, म्हणजे कोणतं असतं? अधिकचं चिन्ह असतं. याला धनचिन्ह म्हणतो. मग ह्या सर्व संख्या ज्या आहेत, ह्या सर्व नैसर्गिक संख्या काय आहेत? धनसंख्या आहेत. ह्या सर्व नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? धनसंख्या आहेत. त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो, नैसर्गिक संख्यांची बेरीज केली, त्यानंतर ह्यांचा गुणाकार केला, त्यानंतर वजाबाकी केली, तर आपल्याला काय येते? नैसर्गिक संख्यांची बेरीज वगैरे काय येणार? नैसर्गिक संख्यांची बेरीज ह्या
1 + 1 काय येणार 2. ही कुठली आहे? नैसर्गिक संख्याच आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच येते. नैसर्गिक संख्यांचा गुणाकारही नैसर्गिक संख्या येतो. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार समजा 5 × 4 हे काय येतो? 5 × 20 हा नैसर्गिक संख्या. आपल्याला समजा नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केली तर आपल्याला समजा 5 ही नैसर्गिक संख्या आहे आणि दुसरी समजा 7 आहे, अशा पद्धतीची वजाबाकी केली तर काय यायला लागली? इथं -2 यायला लागली. म्हणजे हे -2 काय आहे? ऋण संख्या आहे. ती नैसर्गिक संख्या म्हणू शकतो का? नाही. तर कारण नैसर्गिक संख्या काय आहेत? ह्या सगळ्या धन संख्या आहेत. नैसर्गिक संख्या सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन आहेत. तर ह्या झाल्या आपल्या नैसर्गिक संख्या. कशासाठी वापर करतो आपण? वस्तू मोजण्यासाठी ज्यांचा वापर करतो त्या संख्यास आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या असे म्हणतो. मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. हे झालं नैसर्गिक संख्या. यानंतर आपली पुढची संख्या आहे, पुढचा संख्येचा प्रकार आहे दुसरा, तो आहे पूर्ण संख्या. बघा, पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येचा दुसरा प्रकार काय आहे? पूर्ण संख्या. ह्या संख्या कुठल्या अक्षराने दाखवतात? W या अक्षराने. W का? तर याला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हटलं जातं. पूर्ण संख्या होल नंबर्स. तर बघा, पूर्ण संख्या कशाला म्हणायचं? तर आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, त्याच्यामध्ये सुरुवात कुठून होत होती? 1, 2, 3 इथून सुरुवात होती. ह्याच्यामध्ये पुढे 0 मिसळला तर ह्या होणाऱ्या संख्याला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या. 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून होणाऱ्या संचास आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या म्हणतो. पूर्ण संख्या कशाला म्हणतो आपण? पूर्ण संख्याचा संच कोणता आहे? 0 आणि पुढे नैसर्गिक संख्या यांचा मिळून होणाऱ्या संचाला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या असे म्हणतो. तर बघा, पूर्ण संख्येमध्ये काय येतोय? हा 0 येतोय आणि पुढे काय येते? नैसर्गिक संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्या पहिल्या कुठून चालू होते? 1 पासून. आता ह्याच्यामध्ये काय आला? 0 आला. 0 आला की आपण ह्याला काय म्हणतो? पूर्ण संख्या असे म्हणतो. तर बघा, 0 तर पूर्ण संख्या काय आहे? ह्याच्यामध्ये काय येते? धनसंख्या आणि 0 यायला लागला. धनसंख्या आणि 0. तर आता पुढचा संख्येचा प्रकार आहे. बघा, पुढचा संख्येचा प्रकार. पुढचा संख्येचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या ह्या कशानं दाखवतो आपण? आय ह्या चिन्हानं दाखवतो आपण. आय. कारण ह्याला काय म्हटलं जातं? पूर्णांक संख्येला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इंटिजर. काय म्हटलं जातं? इंटिजर. पूर्णांक संख्या कोणत्या? तर आपल्याकडे एक असते संख्या रेषा, अशा पद्धतीची संख्या रेषा, दोन्हीकडून बाण. संख्या रेषेला असतो मध्यबिंदू. हा मध्यबिंदू दाखवतो आपण 0 आणि संख्या रेषेच्या ह्या बाजूकडे लिहितो आपण 1, 2, 3, 4 असं डॅश डॅश डॅश. इकडल्या बाजूकडे लिहितो आपण -1, -2, -3, -4 अशा पद्धतीने डॅश 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 डॅश. तर ह्या इकडल्या बाजूच्या ह्या संख्यांना म्हणतात धनसंख्या आणि ह्या संख्यांना म्हणतात ऋण संख्या. तर पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? धनसंख्या, ऋण संख्या आणि 0 मिळून होणाऱ्या संचास आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. धनसंख्या, ऋण संख्या आणि 0 मिळून होणाऱ्या संचाला आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या. तर बघा, आता 0 हा मध्यबिंदू आहे. हा 0 धन नाही आणि ऋणही नाही. धनही नाही आणि ऋणही नाही. धनसंख्या या बाजूकडे चालू होते उजव्या बाजूला, ऋणसंख्या ह्या डाव्या बाजूला चालू होत्या. तर बघा, धनसंख्या ह्या उजव्या बाजूला संख्यांची किंमत काय होत जाते? अशी वाढत जाते आणि इकडं डाव्या बाजूला 0च्या आलो तर संख्यांची किंमत काय होत जाते? कमी होत जाते. बघा, 1 पेक्षा मोठा काय? 2 2 पेक्षा मोठा काय? 3 3 पेक्षा मोठा काय? 4. याच्यामुळं आपण काय सांगू शकतो की सर्वात मोठी पूर्णांक संख्या इकडं असणार आहे. हे आपल्याला सांगता येईल का? नाही. कितीही असेल, लाखामध्ये, करोडोमध्ये, अब्जामध्ये, खरबोमध्ये असेल, बरोबर. त्याच पद्धतीने इकडल्या बाजूला आपण गेलो, 0 त्याच्यापेक्षा लहान काय? -1 -1 पेक्षा लहान काय? -2 -2 पेक्षा लहान काय? -3. इकडं किंमत काय व्हायला लागली? कमी व्हायला लागली. कमी व्हायला लागली किंमत म्हणजे आपण काय म्हणू शकतो? तर या डाव्या बाजूला
किमती काय होत जातात, कमी. त्यामुळे इकडे लहान लहान संख्या होत जाती. लहान लहान संख्या म्हणजे इकडली सर्वात लहान संख्या सांगता येईल का? सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येणार नाही, तीच एकदम छोटी असू शकेल. सर्वात लहान म्हणून यावरून आपण काय सांगू शकतो, सर्वात मोठी संख्या ही, सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही आपल्याला सांगता येणार नाही, सर्वात लहान पूर्णांक संख्या ही आपल्याला सांगता येणार नाही. आपण असं म्हणू शकतो की सर्वात लहान धनपूर्णांक संख्या ही 1 आहे, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या. त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या कोणती आहे, -1 आहे. सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या काय आहे, -1 आहे. अशा पद्धतीनं हा झाला धनपूर्णांक संख्यांचा संच. इकडला 1 2 3 4 5 अशा पद्धतीनं. इकडला झाला हा ऋणपूर्णांक संख्यांचा संच, -1 -2 -3 -4 हा ऋणपूर्णांक संख्याचा संच. 0 हा काय आहे, मध्यबिंदू. तर बघा, धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 मिळून होणाऱ्या संख्यास आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो. हे संख्यांचे बेसिक प्रकार आहेत शोध लागल्यापासून. म्हणजे कुठला, आपल्याला बघा नैसर्गिक संख्या गरज लागली आपल्याला शोधण्याची, म्हणून मोजण्याची गरज लागली, त्यावेळेस आपल्याला 1 2 3 4 अशा संख्या आपल्याला सापडल्या. म्हणजे नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, 1 2 ह्या मोजण्यासाठी वापरायच्या. त्यानंतर आपल्याला 0 सापडला, 0 इथं लिहिला, 0 मिळून होणारी संख्या काय झाली, पूर्ण संख्या झाली. त्यानंतर आपल्याला ऋणसंख्या ह्याच्यामध्ये आल्या. पूर्णांक संख्येमध्ये काय येतं आहे, इकडल्या धनसंख्या येतात, ह्या आपण काय म्हणत होतो, ह्याला नैसर्गिक संख्या हे म्हणत होतो. परत 0 आला, आपण ह्याला काय म्हटलं, पूर्ण संख्या म्हटलं. परत याच्यामध्ये ऋणसंख्या आली, मग धनसंख्या 0 ऋणसंख्या आली की याला काय म्हटलं आपण, पूर्णांक संख्या असं म्हटलं. हे संख्यांचे 3 बेसिक प्रकार झाले, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. हे संख्यांचे 3 काय झाले, बेसिक प्रकार झाले. आता याच्या पुढे आपल्याला संख्या माहीत झाल्या. आपल्याकडं संख्या बघा, कोणकोणत्या संख्या आहेत आपल्याकडं, पूर्णांक संख्या. या संचामध्ये सगळ्याच संख्या आहेत. या संचामध्ये पूर्णांक संख्याच्या संचामध्ये हे बघा, पूर्णांक संख्याच्या संचामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत, 0 पण आहे म्हणजे जो पूर्ण संख्येमध्ये येतो. त्यानंतर इकडल्या 1 2 3 या पण संख्या आहेत धनसंख्या, ज्या आपल्याला नैसर्गिक संख्येमध्ये येतात. आणि इकडल्या ऋणसंख्या पण आहेत आपल्याकडं, ह्या पूर्णांक संख्येच्या संचामध्ये. मग या संख्या माहीत झाल्यानंतर आपण ह्या संख्येचे गुणधर्म शोधायला लागलो आणि त्यानंतर संख्यांचे पुढचे प्रकार पडले. आता पुढचा प्रकार कोणता आहे आपल्याला, समसंख्या हा प्रकार आहे. समसंख्या याला आपण काय म्हणतो, इव्हन नंबर. याला काय म्हणतो, इव्हन नंबर. इव्हन नंबर, समसंख्या कशाला म्हणायचं बघा. तर आपल्याकडे नैसर्गिक संख्या आहेत 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 4 5 6 7 8 9 10 11 अशा अनंतपर्यंत वाढत जातात 1 पासून. ह्या नैसर्गिक संख्या. या नैसर्गिक संख्यामधल्या ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. 2 ने पूर्ण भाग जातो. बघा 1 ला 2 ने भाग जातो का, नाही जात, पूर्ण भाग. बाकी त्याच्यामध्ये 0 राहायला पाहिजे. समजा 1/2 केलं तर पूर्ण भाग जातो का, 1 2 पेक्षा 1 लहान आहे, आपल्याला काय करावं लागेल, पॉईंट घ्यावं लागेल, इथं 0 द्यावं लागेल, 2 पंचे 10 0.5 अशा पद्धतीने. भाग पूर्ण असा जात नाही. उत्तर कशामध्ये येतं, अपूर्णांकामध्ये येतं ह्याचं. तर पूर्ण भाग जायला पाहिजे. आता बघा समसंख्या, ज्या संख्याला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस आपण काय म्हणतो, समसंख्या. 2 ला 2 ने पूर्ण भाग जातो, बे 1 बे. 3 ला जातो, नाही जात, उत्तर अपूर्णांकात येतं, बरोबर. 4 ला बे 1 बे, बे 2 4, 4 ला जातो. त्यानंतर 6 ला जातो, 2 न पूर्ण भाग. त्यानंतर 8 ला जातो, त्यानंतर 10 ला जातो. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस आपण काय म्हणतो, समसंख्या असे म्हणतो. 2 ने पूर्ण भाग, 2 4 त्यानंतर 6 8 त्यानंतर 10 12 14 16 18 या संख्या ज्या आहेत याला काय म्हणतो आपण, समसंख्या म्हणतो. तर बघा आता समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात. समसंख्या मोठ्या दिल्या तर ओळखायच्या कशा समसंख्याचा आहे, 2 ने पूर्ण भाग जातोच कसा, हे ओळखायचं कसं. तर बघा मोठी संख्या दिली 3942. ही संख्या सम आहे का ओळखायचं कसं, तर एकक स्थानचा अंक बघायचा. तर संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल, 2 असेल,
4 असेल, 6 असेल आणि 8 असेल, हे जर अंक असतील तर ती संख्या काय असते, सम असते, त्याला 2 न पूर्ण भाग जातो. मग बघा दुसरे काय आपण म्हणू शकतो व्याख्या, ज्या संख्येला, पहिली व्याख्या काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस काय म्हणतो, समसंख्या. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल एकक स्थानी, त्या संख्येस आपण काय म्हणतो, समसंख्या असे म्हणतो. त्या संख्येला समसंख्या असे म्हणतो. तर बघा आता समसंख्याचे गुणधर्म आपण काय सांगू शकतो. बघा इथं 2 दिसतंय, त्यानंतर 4 दिसतंय, 6 दिसतंय, 8 दिसतंय, 10, ह्या सर्व काय आहेत, समसंख्या आहेत. तर बघा 2 नंतर पुढची समसंख्या काय क्रमाने येणारी, 4. 4 नंतर कुठली आहे, 6. यांच्यामध्ये फरक कितीचा दिसतोय, 2चा. तर बघा 2 क्रमगत समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो, 2चा फरक असतो. 2 क्रमगत समसंख्येमध्ये फरक कितीचा असतो, 2चा फरक असतो. त्यानंतर आपण असंही सांगू शकतो, आता आपण समसंख्येची बेरीज केली, समजा 2 अधिक 4 काय यायला लागली, 6. किंवा 8 अधिक 12 या समसंख्या आहेत, 8 आणि 12 किती यायला लागली, 20. तर 2 समसंख्यांची बेरीज केली तर आपल्याला बेरीज काय यायला लागली, सम यायला लागली. म्हणजे समसंख्यांची बेरीज, त्यानंतर समसंख्यांची वजाबाकी, समसंख्यांची वजाबाकी, बेरीज वजाबाकी आणि गुणाकार. समसंख्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार काय असतो, समसंख्याच असतो. समसंख्यांची बेरीज, त्यानंतर वजाबाकी, गुणाकार हा समसंख्याच असतो. भागाकार मात्र येईल असं नाही. समजा 14 आहे, 14ला 2 न भागलं, 14 सम आहे, 2 सम आहे. समसंख्यांचा भागाकार काय येईल इथं, 7. 7 ही काय आहे, विषम आहे. त्यामुळं समसंख्यांचं काय म्हणू शकतो आपण, समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची काय बेरीज वजाबाकी गुणाकार हा काय येतो, समसंख्याच येतो. आणि समसंख्यांचा भागाकार समही येऊ शकतो, विषमही येऊ शकतो. अशा पद्धतीने ह्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. हे समसंख्यांचे काय झाले, गुणधर्म झाले. त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. 2 क्रमगत समसंख्येमध्ये 2 झाले की 4, 4 झाले की 6, 6 झाले की 8. समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार काय असतो, समसंख्याच असते. त्यानंतर ह्या समसंख्येमध्ये बघा कुठली घ्या, 8 घ्या समसंख्या, ह्याच्यामध्ये 1 मिसळलं तर काय यायला लागली, 9. किंवा 1 वजा केलं तर 7 यायला लागली. 1 मिसळलं किंवा 1 वजा केलं तर काय भेटते आपल्याला, विषम संख्या भेटते. समसंख्येमध्ये 1 मिसळलं आणि किंवा 1 वजा केलं तर आपल्याला काय भेटते, समसंख्या. त्यानंतर सर्वात लहान समसंख्या कोण आहे, 2 आहे. सर्वात लहान समसंख्या किती आहे, 2 ही समसंख्या सर्वात लहान समसंख्या आहे. हे झालं समसंख्येचे गुणधर्म. त्यानंतर आपण काय बघू, पुढची संख्या बघू, विषम संख्या. समसंख्येच्या एकदम विरुद्ध संख्या, ह्याला काय म्हणतो आपण, विषम संख्या. विषम संख्या. विषम संख्या कशाला म्हणायचं, ऑड नंबर. ऑड नंबर विषम संख्या. तर आपल्याला बघितलं आपण नैसर्गिक संख्या बघितल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अनंतपर्यंत. याच्यामध्ये ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो त्याला काय म्हणलं आपण, सम म्हटलं. ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, त्या संख्येस आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. मग विषम संख्या काय आहेत बघा, 1 त्यानंतर 3 त्यानंतर 5 7 9 11 13 15 17 या संख्यांना काय म्हणतो, विषम संख्या. आणि विषम संख्या समजा ओळखायची आपली तर दुसरी व्याख्या काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतील त्या संख्येस आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. समसंख्येसारखंच आहे हे विषम संख्या, समसंख्येच्या विरुद्ध. समसंख्येच्या विरुद्ध ह्याच्यामध्ये पण फरक 2 क्रमगत समसंख्येमध्ये कितीचा असतो, 2चाच फरक असतो. 2 क्रमगत विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक. समसंख्येसारखंच. त्यानंतर आपण बघितलं सर्वात लहान विषम संख्या इथं किती येणार आहे, 1 येणार आहे. सर्वात लहान विषम संख्या किती झाली, 1. त्यानंतर विषम संख्यांची बेरीज करा कोणत्याही 2. समजा 1 आणि 5 केली, 1 अधिक 5 किती यायला लागली, 6. त्यानंतर समजा 9 अधिक समजा 17 करा, 9 अधिक 17 किती व्हायला लागली, 9 अधिक 17, 9 आणि 17 किती व्हायला लागली, 9 17 आणि 3 20 आणि वरचे 6 26 काय व्हायला लागली, ही या लागली समसंख्या. काय या लागली,
समसंख्या. इथं पण काय आली? समसंख्या. इथं पण काय आली? समसंख्या. म्हणजे आपण ह्याच्यावरून काय सांगू शकतो की विषम संख्यांची बेरीज, दोन विषम संख्यांची बेरीज केली किंवा दोन विषम संख्यांची तुम्ही वजाबाकी केली तर ही काय येते? समसंख्याच येते. दोन विषम संख्यांची बेरीज केली, बेरीज, किंवा दोन विषम संख्यांची वजाबाकी केली, ही वजाबाकी किंवा बेरीज काय येते? समसंख्या येते. गुणाकार आणि भागाकार मात्र तसा येत नाही, समसंख्या येत नाही. बघा 3 5 15 काय यायला लागला? गुणाकार विषम संख्या. 5 7 35 विषम यायला लागला. 7 9 9 7 63 विषम संख्या यायला लागला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी केली. समजा 9 वजा 7 केलं, किती यायला लागलं? 2. काय यायला लागली? समसंख्या. बेरीज आणि वजाबाकी मात्र काय येते? विषम संख्यांची समसंख्या येते असं म्हणू शकतो आपण. तर बघा ह्या झाल्या विषम संख्या. ज्या संख्येस 2ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो? विषम संख्या असे म्हणतो. किंवा आपल्याला मोठी विषम संख्या दिली तर ओळखायचं कसं? तर एकक स्थानी काय पाहिजे? 1 3 5 7 9 हे अंक असले, आपल्याकडे अंक किती? 10, शून्यापासून 9 पर्यंत. त्याच्यापैकी 1 3 5 7 9 हे अंक असले की त्या संख्येस आपण काय म्हणतो? विषम संख्या म्हणतो. एकक स्थानी हा अंक पाहिजे इथपर्यंतचा, यांना काय म्हणतो आपण? विषम संख्या. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1 ही विषम संख्या आहे. विषम संख्या पुढे अनंतपर्यंत आपण लिहू शकतो विषम संख्या. तर हे झालं विषम संख्येच्या बाबतीत. तर बघा संख्या गुणधर्मानुसार आपण पाहतोय तर पुढची संख्या आहे आपल्याला मूळ संख्या. पुढची संख्या काय आहे? मूळ संख्या. मूळ संख्या याला म्हटलं जातं प्राईम नंबर. फार महत्त्वाचा प्रकार आहे संख्येचा. काय? फार महत्त्वाचा प्रकार कोणता? मूळ संख्या हा प्रकार फार महत्त्वाचा आहे. मूळ संख्या म्हणजे काय? आपल्याकडं पहिलं बघू आपण नैसर्गिक संख्या काय आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डॅश 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 अशा ह्या नैसर्गिक संख्या आहेत. तर ह्या नैसर्गिक संख्यामधल्या मूळ संख्या कोणत्या? मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे काय? आधी व्याख्या बघू आपण. मूळ संख्येची व्याख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला फक्त त्याच संख्याने, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने आणि 1ने भाग जातो त्या संख्येस आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. तर बघा आता ह्याच्यामध्ये 1 आहे तर 1 ही मूळ संख्या नसते, ध्यानात ठेवा. मूळ संख्या आपल्याला कुठून चालू होते? 2 पासून चालू होते. 1 ही मूळ संख्या नाही. आता बघा ही 2ला फक्त 2नेच भाग जातो आणि 1ने भाग जातो, ह्याला काय म्हटलं जातं? मूळ संख्या. त्यानंतर 3ला फक्त 3नच भाग जातो, त्याच संख्येने भाग जातो, त्या संख्येला काय म्हणतो आपण? मूळ संख्या. 4ला कितीनं जातो? 2न पण जातो, 4न पण जातो, म्हणून 4 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येला फक्त त्याच संख्येनं भाग गेला पाहिजे, इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. इतर म्हणजे दुसरा फक्त 1न जातो आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही संख्येच्या छेदामध्ये काही नसतं, म्हणजे काय असतं? 1 असतं. त्याच्यामुळे 1 तर असतं, 1न प्रत्येक संख्येला भाग जातो, आपल्याला भागाकार तेवढाच येतो त्या संख्ये एवढा. मग आपल्याला काय म्हणतोय? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येस फक्त त्या आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणलंय? मूळ संख्या. 5ला पण त्याच संख्येनं. 6ला मात्र 3न जातो, 2न जातो, म्हणून 6 मूळ संख्या नाही. 7 अशा पद्धतीनं 7. तर बघा आता 1 ही मूळ संख्या नाही, ध्यानात ठेवायचं. 1ला फक्त 1नच भाग जातो म्हटलं तरी. तर मूळ संख्या म्हणजे काय? ह्याचा कन्सेप्ट काय आहे? तर मूळ संख्या म्हणजे काय? ह्याचे अवयव काय असतात? ती संख्या आणि 1 असा अवयव असतो. ती संख्या म्हणजे 2चे अवयव काय? 2 आणि 1 हा अवयव असतो. त्याचं 1च्या बाबतीत घडत नाही, 1 आणि 1, म्हणून काय म्हणतो? 1 ही मूळ संख्या नाही. आपल्या मूळ संख्या चालू कुठून होतात? आपल्याकडं 2 पासून मूळ संख्या आपल्याला चालू होतात, 2 पासून. मग बघा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2 आहे, ही एक मूळ संख्या आहे आपल्याकडं. त्यानंतर कोणती आहे? 3 आहे, ही एक मूळ संख्या आहे आपल्याकडं. त्यानंतर 2 झालं, 3 झालं,
5, त्यानंतर कुठली असेल मूळ संख्या 2, 3, 5, 7, त्यानंतर 9, 9ला भाग जातो, 9 नसणार आहे, पुढे 7, त्यानंतर 8, 9, 10, 11, त्यानंतर 13, त्यानंतर काय असणार आहे 17, त्यानंतर काय असणार आहे 19, 20, 21, 22, 23, त्यानंतर काय 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 अशा पद्धतीनं काय होत असतात मूळ संख्या वाढत जातात. आता बघा ह्या संख्येला काय होतं फक्त त्या आणि त्याच संख्येने भाग जातो. ज्या संख्येस फक्त त्या आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना काय म्हटलेलं आहे आपण मूळ संख्या असं म्हटलेलं आहे. बघा 2ला फक्त 2नच भाग जातो, 3ला 3नच भाग जातो. तर असं 1 ते 100पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत आपल्याकडं 25. 1 ते 100पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 25. 1 ते 50पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 15. 1 ते 50पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 15. 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? 1060. 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? 1060. आणि 1 ते 15पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? 328. 1 ते 15पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? 328. तर याच्यामध्ये आपण बघितलं मूळ संख्येकडे थोडं व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला काय दिसल? तर बघा 2, 3, 5, 7, 11 याच्याकडे बघितलं तर 3, 5, 7 ह्या कशा दिसतात? विषम संख्या. आणि ही 2 कशी आहे? समसंख्या आहे. तर बघा एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. बाकीच्या सगळ्या मूळ संख्या काय आहेत? विषम आहेत. फक्त ह्याच्यामध्ये समसंख्या 2 आहे. एकमेव सममूळ संख्या 2 आणि सर्वात लहान मूळ संख्या ही काय आहे? 2च आहे आपल्याकडं. तर अशा मूळ संख्या ज्या आहेत ह्या मूळ संख्या कुठपर्यंत आहेत? अनंतपर्यंत आहेत. आपल्याला कितीही मूळ संख्या आपल्याला शोधता येतात. फक्त मूळ संख्या म्हणजे काय म्हणायचं की ज्या संख्येला फक्त त्या आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या. इतर कुठल्याही संख्येनं मूळ संख्येला काय होत नाही? भागता येत नाही, भाग जात नाही. समजा आपल्याला मूळ संख्या दिली मोठी, समजा परीक्षेमध्ये 4 पर्याय दिले आणि खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे असं शोधा म्हटलं आपल्याला, तर आपण कसं शोधणार? आपल्याकडं हे छोट्या छोट्या संख्या तर आपल्याला लवकर काढता येते. विभाजितेच्या कसोट्या वापरून काढू किंवा काहीतरी वापरून आपण भागाकार घालून बघू, आपण काढू. पण आपल्याला मोठी संख्या दिली, समजा 193, ही संख्या मूळ आहे का हे शोधा म्हटलं तर आपण कसं शोधणार? तर काय करायचं बघा, 193 ही संख्या मूळ आहे का हे शोधण्यासाठी काय करायचं? 193ला वर्गमुळात टाकायचं. 193चं वर्गमूळ आपल्याला काढता येईल का बघायचं. मूळ संख्या असल्यामुळं वर्गमूळ नसणार आहे. वर्गमूळ आपल्याला कोणत्या संख्येचं निघतं? पूर्ण वर्गसंख्येचं वर्गमूळ आपल्याला निघतं. बाकी इतर कुणाचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. तर बघायचं आपल्याला 193च्या आसपास कोणती संख्या आहे. समजा 193च्या जवळ कोणाचं वर्गमूळ येईल आपल्याला? बघा 14. 14 आहे. 14चा वर्ग किती आहे? 196. समजा 13. 13चा वर्ग किती आहे? 169. म्हणजे 193च्या जवळ कुठलं येतं? 14. 14चं 196चं वर्गमूळ 14 येतं. म्हणजे ही संख्या आहे आपल्याकडं 14 आहे. बरोबर. ह्या 14च्या अलीकडच्या सर्व मूळ संख्यांनी ह्या 193ला भागायचं. 14च्या अलीकडच्या 14च्या अलीकडच्या मूळ संख्या कुठल्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13 ह्या संख्याने ह्या 193ला भागायचं. बघायचं 193 भागिले 2 भाग जातोय का बघा. बे के बे, बे 8 16, 92, 18 हातचाला 1, बेसक 12, राहिलं 1. म्हणजे पूर्ण भाग जात नाही, बाकी 1 राहते. म्हणजे 2 पण जात नाही. त्यानंतर 3 भाग जातोय का बघायचं 193ला. 3 बरोबर. 3 सख 18, 3 सख 18 झाला हातचाला 1, 3 त्रिक 9, 3 चौक 12 हातचा 1 यायला लागला, बाकी 1 राहायला लागली इथं. बरोबर. म्हणजे 3नंही पूर्ण भाग जात नाही. त्यानंतर 5 भाग जातोय का बघायचं 193ला. 5नंही भाग जात नाही. ह्याच्यामध्ये शेवटी 5 पाहिजे, 5 भाग घालवायचं झालं तर. 7 जातोय का बघायचं. 7 2 14, 14 आणि 5 29, 7 7 49, 7 7 49 किती राहिलं? हे 4 राहिलं. 4ला भाग जात नाही, बाकी 4 राहिली इथं. त्यानंतर 11 भाग घालवायचा बघायचा. 193ला 11 भाग घालवा. 11 1 11, 11 1 11,
हातचा आला 8, 11 7 77, याला पण 11नं जात नाही भाग. त्यानंतर 13नं भाग घालवायचा बघायचा 193ला. 193ला 13 1 13, 13 2 26, 13 किती राहिलं 6 राहिलं. 13 आणि 6 19, 63. 13 5 65 किंवा त्याच्या आधी 13 चौक 52. तर बघा 13 चौक 52 राहिला किती 52 आणि 10 62 आणि 1 11 राहिलं. भाग जात नाही, बाकी 11 राहिली. म्हणजे बघा आपण सगळ्या 2नं भाग घालून बघितला, 3नं भाग घालून बघितला, 5नं बघितला, 7नं बघितला, 11नं बघितला, 13नं बघितला. कुठल्याही संख्येनं 193ला भाग गेला नाही. कुठपर्यंत बघितला आपण 13पर्यंतच. बरोबर 13पर्यंतच का बघितलं तर आपल्याला काय बघायचं आहे मूळ संख्या शोधण्यासाठी. तर ह्याचं वर्गमूळ बघायचं किती येतं आहे. ह्याचं आसपास कुठल्याच्या आसपास येतं ह्याच्या वर्गमुळात 14च्या आसपास आलं आणि 14 किंवा 14च्या खालच्या सगळ्या संख्येने ह्यांना भाग घालून बघायचं. जर भाग नाही गेला तर ती संख्या कोणती असणार आहे मूळ संख्या. म्हणजे 193 ही संख्या ह्या संख्येला ह्या मूळ संख्यानं भाग गेला नाही म्हणून 193 ही काय आहे आपली मूळ संख्या असं आपण शोधणार आहे. मग तुम्हाला कुठलीही मोठी संख्या देऊ द्या, तुम्ही काय करायचं त्याचं वर्गमूळात टाकायचं, बघायचं त्याचं वर्गमूळ कितीच्या आसपास येईल. जवळ ज्याच्या आसपास येईल त्याच्या खालच्या किंवा त्याच्यापासून सगळ्या संख्यांना पण कुठल्या मूळ संख्यानं ह्याला भागायचं बघायचं. जर भाग गेला तर ती मूळ संख्या नसणार, जर भाग नाही गेला तर ती काय असणार आहे मूळ संख्या. कारण मूळ संख्येची व्याख्याच काय आहे फक्त त्याच संख्येनं भाग जातो. म्हणजे 193ला फक्त 193नच भाग जातो म्हणून त्याला काय म्हणतो आपण मूळ संख्या. तर अशा प्रकारे आपण संख्यांचे इथपर्यंत प्रकार बघितले. बघा संख्यांचे आपण प्रकार कोणते कोणते बघितले. नैसर्गिक संख्या हा एक बघितला बरोबर. त्यानंतर पूर्ण संख्या हा एक बघितला बरोबर. त्यानंतर पूर्णांक संख्या हा एक बघितला. त्यानंतर समसंख्या हा एक बघितला. त्यानंतर विषम संख्या हा एक प्रकार बघितला. आणि त्यानंतर आपण काय बघितलं मूळ संख्या हा एक प्रकार बघितला. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं मोजता ज्या संख्यांचा वापर कशासाठी करतो मोजण्यासाठी. वस्तू 1 2 3 1 पासून मोजमाप चालू होतं आपल्याला वस्तू मोजायला लागल्या की आपण कुठून मोजतो 1 पासून. म्हणून ह्याला 1 पासून चालू होतात ह्या नैसर्गिक संख्या. 1 2 3 4 समजा झाडं आहेत आपल्याला मोजायला लावली, किती झाडं आपण मोजणार सुरू कुठून करणार 1 पासून. मोज संख्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणतो याच्यामध्ये शून्य मिसळला नैसर्गिक संख्येमध्ये, तर ह्याला काय म्हणतो आपण पूर्ण संख्या. शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून होणाऱ्या संचाला आपण काय म्हणतो पूर्ण संख्या असे म्हणतो. त्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्ण संख्या आणि ऋणसंख्या किंवा धनसंख्या ऋणसंख्या आणि शून्य मिळून होणाऱ्या संख्याला आपण काय म्हणतो पूर्णांक संख्या म्हणतो. 0 1 2 3 4 इकडल्या धनसंख्या, 0 हा मध्यबिंदू आणि इकडल्या ऋणसंख्या यांना काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक संख्येमध्ये ज्या संख्याला 2ने पूर्ण भाग जातो त्या संख्येचा आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो. अशा समसंख्या काय 2 4 6 8 10 12 अशा पद्धतीनं याला समसंख्या म्हणतो. आणि ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही त्याला काय म्हणतो विषम संख्या. 1 3 5 7 9 त्यानंतर 11 13 ह्या संख्यांना आपण काय म्हणतो विषम संख्या असे म्हणतो. आणि मूळ संख्या कशाला म्हणायचं तर नैसर्गिक संख्येमध्ये ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या. इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, त्या आणि त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो त्यास काय म्हणतो मूळ संख्या. मग अशी पहिली मूळ संख्या काय आहे आपल्याकडं 2 3 5 7 त्यानंतर काय 11 13 17 अशा पद्धतीनं आपल्याकडं अनंत अशा मूळ संख्या आहेत. अनंत त्याच्यामध्ये सर्व मूळ संख्या ह्या ज्या आहेत ह्या काय आहेत विषम संख्या आहेत सर्व मूळ संख्या. आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. एकमेव सममूळ संख्या कोणती आहे 2. अशा पद्धतीनं आपण संख्या बघितल्या, संख्यांचे प्रकार बघितले. इथून ह्याच्या पुढच्या तासाला आपण काय करणार आहे संख्यांचे पुढचे प्रकार बघणार आहेत. मूळ संख्यांच्या पुढचे म्हणजे कोणते तर जोडमूळ संख्या असेल, सहमूळ संख्या असतील, परिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्या असतील, वास्तव संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील, चौरस संख्या असतील,
पंचकोनी संख्या असतील, षटकोनी संख्या असतील, त्यांचे गुणधर्म काय काय आहेत हे बघणार आहे. दुसरं म्हणजे अजून बघा, ह्या मूळ संख्येमध्ये आपलं एक राहिलं. एक म्हणजे कोणतं राहिलं, ह्या मूळ संख्याचा अजून एक गुणधर्म आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त आपण मूळ संख्या घेतल्या आणि त्यांचा लसावी मसावी आपल्याला काढायचा म्हटला तर हा लसावी मसावी काय येतो त्यांचा, तर ह्या 2 किंवा 2पेक्षा जास्त मूळ संख्या घेतल्या यांचा मसावी काय येतो, 1 असतो. हे मात्र ध्यानात ठेवा, मूळ संख्यांचा मसावी काय असतो, 1 असतो. आणि मूळ संख्यांचा लसावी काय असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो, त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा. बघा 2 संख्या घेतल्या, समजा 2 आणि 3 घेतली तर 2 आणि 3चा मसावी किती येणार आहे तुम्हाला, 1. मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक किंवा साधारण विभाजक, म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की तिनं 2ला पण भाग जातो आणि 3ला पण. मग 2ला पण आणि 3ला पण कशानं जाणार आहे, 1नच जाणार आहे. किंवा तुम्ही 13 आणि 17 घ्या, अशी मोठ्यात मोठी संख्या की तिनं 13ला पण आणि 17ला पण भाग जाणार. मग 13ला आणि 17लाही भाग जाणारी संख्या कुठली असणार आहे, 1च असणार आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी संख्या सापडणारच नाही, त्याला म्हणतो आपण मसावी म्हणतो. तर बघा मूळ संख्यांचा मसावी किती असतो, 1 असतो. आणि लसावी मात्र किती असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. 2 आणि 3चा लसावी किती येणार आहे, 3 2 6. लसावी म्हणजे अशी संख्या, लघुत्तम सामायिक किंवा साधारण विभाज्य, म्हणजे अशी संख्या, लोएस्ट कॉमन मल्टिपल त्याला म्हणतो, LCM म्हणतो. ह्याला काय म्हणतो, LCM. आणि ह्याला काय म्हणतो, HCF म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर, लोएस्ट कॉमन मल्टिपल. तर अशी संख्या, अशी लहानात लहान संख्या, लसावी म्हणजे काय, लोएस्ट म्हणजे अशी लहानात लहान संख्या आहे 6 की ह्या संख्येला दिलेल्या प्रत्येक संख्येनं भाग जातो. म्हणजे दिलेल्या कुठल्या, ह्या 6ला 2 पण गेला पाहिजे आणि 3 पण गेला पाहिजे, त्याला काय म्हणतो, लसावी. तर मूळ संख्यांचा लसावी किती असतो, त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. बघा समजा 7 आणि 11 ही घेतली, ह्या 11 आणि 7चा लसावी काय असणार आहे, 11 7 77. हा काय असणार आहे, लसावी, त्यांच्या गुणाकारा एवढा असतोय. असं आपण काय बघितलं, संख्या हे प्रकरण बघितलं. त्यानंतर आपण काय बघणार आहे, पुढच्या तासाला आपण काय बघणार आहे, संख्यांचे पुढचे प्रकार आपण काय करणार आहे, डिटेल्ड आपण बघणार आहोत. थँक्यू.